धुळे राजकीय वर्तुळात खळबळ, माजी आमदार फारुख शाह राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत। धुळे शहराचे माजी आमदार फारुख शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। पक्षात असूनही कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने आपण पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहोत, असे स्पष्ट मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले। सहकार्य मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही काळापासून फारुख शाह पक्षात दुर्लक्षित असल्याचे बोलले जात होते। माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली। पक्षात सक्रिय असूनही योग्य साथ मिळत नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे। यामुळेच आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गट जय महाराष्ट्र करण्याचा विचार सुरू केला आहे। यावेळी बोलताना फारुख शाह म्हणाले की पक्ष सोडण्याबाबतचा निर्णय मी एकट्याने घेणार नाही। आमचे सर्व मार्गदर्शक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विशेषतः नव्याने निवडून आलेले 8 नगरसेवक यांना विश्वासात घेतले जाईल। त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल। राष्ट्रवादीतच राहायचे की बाहेर पडायचे, दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या आठवडाभरात स्पष्ट होतील, असेही त्यांनी नमूद केले। धुळ्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल? फारुख शाह यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि 8 नगरसेवक जर बाहेर पडले तर धुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे। शाह यांचा पुढील प्रवास नेमका कोणत्या दिशेने असेल, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले। आता हे बघा, आम्ही खरं तर मी जेव्हा संविधानिक पदावर होतो त्यावेळेस मला कुठल्याही पक्षाची मदतीची गरज पडली नव्हती, आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे। परंतु संविधानिक पद नसताना जे माझ्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी आलेली होती आणि ती जबाबदारी पाडण्यासाठी मी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पार्टीत मी समावेश केला होता आणि माझे कुठले 2 नंबरचे धंदे नाही किंवा जास्त कुठले मोठमोठे संस्था नाही। फक्त मी जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यावर अत्याचार होता कामा नये व त्यांना न्याय मिळावा यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता आणि अत्यंत अल्प काळात म्हणजे खूप कमी वेळ मला मिळाला होता। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 4 महिन्यापूर्वी मी त्या पक्षात गेलो होतो आणि पक्ष बदलल्यानंतर सुद्धा मी आमच्या ताकदीवर, आमच्या लोकांच्या मेहनतीवर, आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आम्ही 8 नगरसेवक धुळे शहरात निवडून आणले। परंतु आज आपण बघत असाल तर हे जे भाजप आहे हे राज्यात आमच्या सोबत त्यांची युती असताना सुद्धा आता ते काय करताय आपण बघतच असाल। फक्त 2 प्रभागात ते अतिक्रमण काढताय। एक तर प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा 4 नगरसेवक माझ्या पक्षाचे आहे आणि आता हे जे देवपूरमध्ये जे अतिक्रमण निर्मूलन करतायत तिथे सुद्धा माझ्याच पक्षाचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत। आणि असं असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा आमच्या पक्षश्रेष्ठींना पत्र दिला, लेखी पत्र दिला, त्यांच्या कानावर हे सगळ्या गोष्टी सांगितल्यावर सुद्धा आम्हाला प्रशासनाची कुठलीही मदत होत नाही। म्हणून आज एक बैठकीचे आयोजन केले गेले होते, त्यात अनेक कार्यकर्त्यांचा आणि आमचे काही नगरसेवकांचा सुद्धा रोष होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा। परंतु मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि 2 दिवसानंतर सुद्धा आमची एक तातडीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे। येत्या आठवड्याभरात आम्ही आमचा जे निर्णय आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहायचा किंवा राजीनामा द्यायचा किंवा कुठल्या पक्षात जायचा हे सगळं आम्ही येत्या 8 दिवसात ठरवणार आहोत।